जिथं जिजाऊचा छावा जन्मला ते राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र. भारतात अनेक राज्य आहेत, पण एक असं राज्य आहे ज्याने शौर्य, संस्कृती, इतिहास आणि कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जगात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी तुम्हालाही अभिमानाने म्हणावंसं वाटेल, गर्व आहे मला की मी महाराष्ट्रात जन्मलो. महाराष्ट्र म्हणजे फक्त नकाशावर दिसणारे एक राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे इतिहासाची जिवंत साक्षी आहे. या मातीत जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात साकार करून दाखवलं. अन्यायाविरुद्ध लढायचं, स्वाभिमानाने जगायचं आणि आपल्या मातीवर खूप प्रेम करायचं, हे जगाला शिकवणारी हीच महाराष्ट्राची भूमी आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा, ढगांना स्पर्श करणारे गड किल्ले, कोकणचा अथांग समुद्र, विदर्भातील हिरवगार शेत, मराठवाड्याचा इतिहास आणि पश्चिम महाराष्ट्राची समृद्धी. निसर्गाने महाराष्ट्राला मनसोक्त सौंदर्य दिलं आहे. सकाळच्या धुक्यात हरवलेला महाबळेश्वर असो किंवा पावसात न्हालेला लोणावळा, प्रत्येक ठिकाण मन मोहून टाकतं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा मार्ग दाखवला, संत तुकारामांनी भक्तीची गाथा गायली आणि संत नामदेव, संत एकनाथ, संत गाडगेबाबांनी समाजाला योग्य दिशा दाखवली. आजही लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. ही परंपरा जगात कदाचितच पाहायला मिळते. महाराष्ट्र म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांची भूमी. इथला शेतकरी उन्हातान्हात राबतो, कामगार उद्योग उभे करतात, विद्यार्थी मोठी स्वप्न पाहतात आणि प्रत्येक मराठी माणूस मेहनतीवर विश्वास ठेवतो. भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई ही महाराष्ट्रातच आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी ही नगरी लाखो लोकांच्या स्वप्नांची नवी दिशा दिसते. चित्रपटदृष्टी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राचे सण म्हणजे आनंदाचा उत्सव, गणेशोत्सव, गुढीपाडवा, आषाढी एकादशी. हे सण फक्त परंपरा नाहीत, तर लोकांना एकत्र आणणारा एक संस्कार आहे. मराठी भाषा ही आपल्या अभिमानाची ओळख आहे. ही भाषा फक्त बोलण्यासाठी नाही, तर भावना व्यक्त करण्यासाठीही आहे. मराठी बोलताना मनात जो अभिमान निर्माण होतो तो प्रत्येक शब्दात मांडता येत नाही. महाराष्ट्रात अजिंठा वेरूळच्या जगातील वारसा लेण्या आहेत. राजगड, प्रतापगड, रायगड, शिवनेरी, इतिहास सांगणारे गड किल्ले आहेत. ताडोबासारखं सुंदर व्याघ्र प्रकल्प आहे. कोकणचे समुद्रकिनारे आहेत. इतिहास, निसर्ग, संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे आपला महाराष्ट्र. आपण महाराष्ट्रात जन्मलो ही आपल्या आयुष्यातील मोठी भाग्याची गोष्ट आहे. या भूमीचा इतिहास जपा, संतांची वाणी जपा, मराठी भाषा जपा आणि आपल्या राज्यांचे गडकिल्लेही जपा. आपल्या राज्याचा अभिमान बाळगा, कारण जिथे शिवरायांचा पराक्रम आहे, जिथे संतांची शिकवण आहे, जिथे मेहनतीची परंपरा आहे, तेच भारतातील सर्वात सुंदर राज्य, ते म्हणजे आपला महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.